राऊंडला होती सुरुवात. एका साईडनं विचार केला तर जुमपटी संघ आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर कलहुत रैती असा संघ पाहायला मिळतोय. दोन षटकांचा सामना राहील यामध्ये मात्र शंका नाहीये. पंचांना देखील विनंती आहे की आपण सामना ऑन करायचा आहे. दोन षटकांचा सामना यामध्ये मात्र शंका नाहीये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका साईडनं विचार केला तर सुदाम आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर नामदेव. गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर. पहिला चेंडू देखील अवंतर आलाय. वाईटने केली सुरुवात. पहिला चेंडू आणि खराब लाईन देखील पाहायला मिळाले. गोलंदाज परेच्या माध्यमातून ओहो समोरच्या दिशेनं खेळून काढलंय. या ठिकाणी गॅप आहे मोठा, नाही धावांना तोटा. रन्स मिळतील 4-4-4. हा येतोय कलवते रैती संघासाठी चौकार. जे 4 धाब्यानं माझा धावफलक जाऊन पोहोचेल. सुदामच्या बॅट मधून आल्यात 4 धावा. धावफलकांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय. दादा बिनवाद 5 धावा. पुन्हा गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर. ओहो भन्नाट वेग पाहायला मिळतोय. अप्रतिम षटक पाहायला गेलं तर हा चेंडू आलाय निर्धाव. कमबॅक केलं गोलंदाज परेशनं. धावफलक स्थिरांकावर. खऱ्या अर्थानं विचार केला तर या शृंखलेचं दुसरी रात्र. चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. चुका पाहायला मिळत आहेत. चेंडू जमिनीला दान होतोय, जीवदान मिळतंय फलंदाजाला. या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडूला उचलबॅक केली जाईल त्या दरम्यान देखील सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून डबल होते कंप्लीट आणि 2च्या समीकरणाने देखील धावफलक जाऊन पोहोचले. बिनबाद 7 या धावसंख्येवर. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सेकंड इनिंग. हो भन्नाट वेग. आपला 2 षटक हाताळलं जात आहे. जशाच तसं उत्तर देखील पाहायला मिळतंय. गोलंदाजाचा जर विचार केला तर भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय. आणि या पुढील होणारा सामना असेल चापेवाडी आणि वाशिवली संघ. दोन्ही संघाच्या संघ नायकाला देखील विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचंय. हा चेंडूचा विचार केला तर हा चेंडू देखील एष्टिकाच्या बाहेर जाताना पाहतो आपण. अवंतर धाव. एका धावेनं धावफलक पुढे जाताना पाहतो आपण. चला चापेवाडी संघाचा संघ नायक आणि ओहो चेंडूला हुक केलाय. आउटफील्ड फास्ट. चेंडू जाईल दरम्यानच्या दिशेनं. हा येतोय चौकार रैती कलवते संघासाठी आणि चौकाराच्या मदतीनं धावफलक देखील जाऊन पोहोचलाय. त्याचा बिनबाद 12 धावा. पाहायला गेलं तर सेकंड राऊंड ची पहिली मॅच. ओहो टप्पा पडल्यानंतर पंचांना बुमरा करण्याचं काम देखील केलं परंतु पंचांचा निर्णय देखील आलाय. षटक होतंय कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक देखील जाऊन पोहोचलंय. दादा बिनबाद 13 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. कलवते रैती या संघाची. धावफलकचा विचार केला तर 6 चेंडू तब्बल पैकी केल्या परेशनं. धावा खर्च केल्या 13 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं 2 षटकांचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला या पुढील होणारा सामना असेल. एका साईडनं विचार केला तर चापेवाडी आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर वाशिवली संघ. दोन्ही संघाचे संघ नायक या आपण करूया नाणेफेकीचा कौल.
अंकुशाला गोलंदाज मार्कवर चेंडू हवेत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील चुका पाहायला मिळत आहेत. चेंडू जाईल वन बॉम्ब सी मारे कबार रन्स मिळतील 4-4-4. हा देखील हेल सुदामच्या बॅट मधून चौकार. धाव फलक 17 या अंकावर. पाहूया कोणत्या संघाला देखील मिळेल खतरा. टीम जुमापट्टी की टीम कलवते रेती या संघाला मिळेल हे देखील सांगता येणार नाहीये. भन्नाट वेग जरी पहिल्या चेंडूवर अंकुशच्या चौकार आला त्यानंतर मात्र अंकुशने मात्र स्वतःला सावरलं. भन्नाट वेग देखील पाहायला मिळालं. पाहायला गेलं तर हा चेंडू देखील आला निर्धाव चेंडू जशाच तसं उत्तर. चला या ठिकाणी पाहायला गेलं तर चापेवाडी संघाचा संघनायक आलाय तर वाशिवली संघाला देखील विनंती आहे आपण दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. करूया नाणेफेकीचा कौल. सामना 2 षटकांची राहतील यामध्ये मात्र शंका नाहीये. चला जाऊया आपण कॉम्बॉक्स क्षमा असाबीन टॉस बॉक्स मध्ये. दोन्ही संघ देखील उपस्थित आहेत. संघाचे संघनायक एका साईडनं विचार केला तर चापेवाडी संघाचा संघनायक आहे हेमंत आणि वाशिवली संघाचा विचार केला तर राकेश. जेल उडाला होता. जेल कॅरी करता आला नाहीये. चेंडू मात्र जमीनला दान होतोय. जीवदान मिळतं बस. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला गेला तर पंचांचा स्पिंगर आकाशाकडे फलंदाज होईल बाद. दगा क्रमांक लागेल पहिलं कलवत्या रेती संघाला. बॅक टू द आउट. बॅक टू द आउट सुदाम. नाणेफेकीचा कौल केला गेला. विलास ओलेसर आपण नाणेफेकीचा कौल मात्र कोणत्या संघाच्या बाजूने लागलाय. चापेवाडी संघानं मात्र नाणेफेकीचा कौल केला. अजून पाहायला गेलं तर डिसिजन पेंटिंग आहे. आमचे परस्पर मित्र आदरणीय हेमंतजी या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवतात की थोड्याच वेळात आम्ही डिसिजन काय आहे ते देखील आम्ही कळवू. या ठिकाणी पाहायला गेलं तर सिंगल होईल कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय. तर 1 बाद 20 धावा. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दीपक. शेवटचा अंतिम षटक पाहायला गेला तर अंकुशच्या खांद्यावर जबाबदारी दिली. पुन्हा चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळला जातोय. चेंडूला उचलबॅक केली जाईल त्या दरम्यान देखील 2 धावा देखील धाव फलकावर लागल्या जात आहेत आणि धाव फलक जाऊन पोहोचलंय. दादा 1 बाद 22 धावा. येणारे 12 चेंडू आणि 23 धाव्यांची देखील गरज आहे विजयासाठी जुमापट्टी संघाला. फलक जाऊन पोहोचतय 22 या अंकावर. 12 चेंडू आणि 23 धाब्यांची देखील गरज विजयासाठी जुमापट्टी संघाला. पाहायला गेलं तर जुमापट्टी संघ देखील मजबूत संघ आहे. बलाढ्य संघ आहे. चला चापेवाडी संघ हे म्हणजे आपण काय डिसिजन आहे आमच्यापर्यंत कळवायचंय. चला चला आमची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. जुमापट्टी संघ उर्वरित 12 चेंडू आणि 23 धावा विजयासाठी कोणता संघ जिंकेल हे देखील सांगता येणार नाहीये. कारण मित्रांनो खेळ क्रिकेटचा खेळतोय जर तरला देखील महत्व नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत मात्र सामन्याचा निकाल देखील लागला जात नाहीये. पाहायला गेलं तर ही नाईट शृंखला आदरणीय पाहायला गेलं तर आमदार चषक अरूप पहिलं 2024 आणि परवातील पाहायला गेलं तर
स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि या दुसरी रात्रच्या सायाने मात्र करूया सेकंड राऊंडला सुरुवात. प्रथम फलंदाजी केली कलवते रयते या संघानं तब्बल 12 चेंडूमध्ये 22 धावा आणि येणारे 12 चेंडूमध्ये 23 मात्र लक्ष ठेवलं गेलं जुमापट्टी संघाच्या पुढे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाज मार्कवर सुदाम प्रवीण आणि परेश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एस कार्पेटच्या साने चेंडू खेळला गेला. गॅपच्या शहाण्या चेंडूला अडकल्याचं काम केलं. चेंडूला उचलफेक केली. त्या दरम्यान देखील सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला गेलं तर श्री गणेश होता. एस या ठिकाणी मात्र चापेवाडी संघानं नाणेफेकी जिंकली होती. त्यांचं डिसिजन पेंडिंग होतं. ते डिसिजन मात्र आमच्यापर्यंत पोहोचलं गेलं. या ठिकाणी प्रथम शतरक्षण करण्याचा धाडस निर्णय घेतलाय. हो या ठिकाणी पुन्हा खेळून काढला. एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न केला जाईल काय. रिक्स धोक्याची घंटा आणि या ठिकाणी धोक्याची घंटा मात्र वाजली गेली. फलंदाज होईल बाद. धावचीच्या सायानं बॅक टू द गाऊट प्रवीण. रिक्स धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु मात्र फलंदाज झालाय बाद. धावचीच्या सायानं स्वतःची विकेटची आत्महत्या मात्र करताना पाहायला मिळाले. गरज नव्हती. सिंगल कंप्लीट झाली होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गिरीश. तेवीस धाब्यांचं मात्र आव्हान विजयासाठी. एस या ठिकाणी मात्र चेंडूला हुक केलंय. चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड शेडगार येतोय आणि परेशच्या बॅट मधून आल्यात या 6 धावा. रमेशच्या बॅट मधून आल्या 6 धावा आणि षडगाराच्या सायना धाव फलक देखील जाऊन पोहोचलंय. 1 बाद 8 धावा. समसेवक या ठिकाणी होलंडेज आपण जर तैनात असाल तर आपण मॅच बॉल मात्र लवकरात लवकर मात्र मैदानाच्या आतमध्ये फेकायचं आहे. पाहायला गेलं तर रमेशच्या बॅट मधून मात्र मोठा फटका भाई फटका पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर मात्र सिंगल आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर धावचीत. सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का. एस खराब क्षेत्ररक्षण बंबल झालाय. पाहता पाहता दुसरी धाव देखील चित्त्याच्या वेगानं पूर्ण केली जाते. 2च्या समीकरणानं धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय. 1 बाद 10 धावा. धाव फलकावर लागला जात आहेत. अजूनही 13 धावांची गरज आहे विजयासाठी जुमापट्टी संघाला. हो मॅच इनसाइड एज जलबाद होण्याची शक्यता होती परंतु मात्र चेंडू जमिनीला दान होत आहे. जीवदान मिळतंय रमेश या फलंदाजाला. सिंगल कंप्लीट. 11 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. अजून विचार केला तर 12 धावांची गरज आहे विजयासाठी. स्ट्राईक वरचा विचार केला तर ग्रीश स्ट्राईक कीपर आहे. ओहो बर्नार्ड वेग. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने उसळे घेतले. पंचांचा इशारा देखील आमच्याकडे आला गेला. षटक कंप्लीट झालं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय टीम जुमापट्टी ची. धाव फलक 1 बाद 11 धावा आणि येणारे 6 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. गोलंदाज सेबुटचं आणि
अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज 6 चेंडू आणि 12 धाबीचं समीकरण नामदेव आलाय. गोलंदाज मार्कवर गोलंदाजाला दीपक. हा चेंडू देखील अभ्यंतर. सहा चेंडू अजूनही 11 धाब्यांची गरज. समीकरण पाहायला गेलं तर 6-11 मैदानाच्या आतमध्ये झपाट वेग. 5 चेंडू 11 समीकरण. सामना कोणता संघ जिंकेल हे देखील सांगता येणार नाहीये, कारण दोन्ही बलाढ्य संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतो आपण. हा चेंडू देखील अभ्यंतर आलाय. वारंवार मात्र चुकीचे लाईन पाहायला मिळते. अजूनही 10 धाब्यांची गरज आहे. उर्वरित चेंडू आहेत 5 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज विजयासाठी जुमापेटी संघाला. एखादा मोठा फटका मात्र विजयाच्या दिशेनं मात्र घेऊन जाईल या जुमापट्टी संघाला, आणि एखादा नेधाव चेंडू मात्र विजयाच्या दिशेनं घेऊन जाईल कलवते रैती संघाला. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. 4 चेंडू 10 धाब्यांची गरज आहे. या ठिकाणी मात्र परफेक्ट पात्र टाइम पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेखावर. रन्स मिळतील 6-6-6. हा देखील होतोय रमेशच्या बॅट मधून षटकार. धाव फरक जाऊन पोहोचलंय. धावफलकावर 1-19 धावा. अजून विचार केला तर 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. एक मगाशीच म्हटलं होतं, एखादा मोठा फटका जर आला तर जुमापट्टी संघाला मात्र विजयाच्या दिशेनं मात्र वाटचाल केली जाईल. त्याचप्रमाणे मात्र तो फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज विजयासाठी. गोलंदाज सज्ज. गोलंदाज मार्कवर. या ठिकाणी पाहायला गेला तर गोलंदाज रिझम चुकतोय. मॅच बॉल आलाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर मॅच बॉल घेण्याचा प्रयत्न देखील केला गेलाय. ओहो, या ठिकाणी भन्नाट बेग. 2 चेंडू आणि 3 धाब्यांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपल्या भेटीस आलाय. 2 चेंडू आणि 3 धाबा. स्ट्राईक वर पाहायला गेलं तर ग्रीश आलाय. अव्या काय घडेल काय बिघडेल. येणारा वेळ आणि काल्टर वेल. 2 चेंडू आणि 3 धाब्याची गरज. या ठिकाणी पाहायला गेलं तर चमकार होतोय आणि विजयी संघ होतोय जुमापट्टी संघ. विजयी संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड गोड कौतुक.